नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण तृप्तिदीप या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. अज्ञान, आवरण, विक्षेप या 3 अवस्था बद्धांच्या आहेत. परोक्ष ज्ञानापासून शोकनाशपूर्वक आनंदानुभव या ज्ञानाच्या प्रांतातील अवस्था आहेत. आनंदानुभवासाठी या 7ही अवस्थांचा विचार करावा. हा विचार समजावून सांगणारे 4 श्लोक. हा चिदाभास संसारात चित्त आसक्त झाल्याने आपले स्वरूप जो चिद्रूप स्वयंप्रकाश कूटस्थ आत्मा याला कधीही जाणत नाही. श्रुतीचा विचार केल्यावरच जाणतो. या श्लोकात अज्ञानाचा विचार केला आहे. सुखाची साधने जमवण्याच्या नादात जीव संसारात चित्ताने अडकून पडतो. त्यामुळे त्याला सुखरूप व ज्ञानरूप आत्मा जाणण्याची श्रवणादी साधने सापडत नाहीत. चिद्रूप कुटस्थाला न जाणणे हेच अज्ञान असून ते सर्व दुःखाचे कारण आहे. आता आवरण व विक्षेप हे 2 प्रकारचे अज्ञान कार्य कसे करते ते सांगतात. आत्म्याविषयी बोलण्याचा प्रसंग आला असता आत्मा कळत नाही व तो नाही असे बोलतो. त्याचबरोबर मी करता व भोगता असे विक्षेपसूचक बोलणे बोलतो. देह तादात्म्य, जगत सत्यत्व, विषयात सुख आहे इत्यादी भ्रमांनी ओतप्रोत भरलेला माणूस आत्म्याविषयी विषय निघालाच तर आत्मा कळत नाही म्हणून तो नाही असे म्हणतो. याला आवरण नावाचे अज्ञानाचे पहिले कार्य म्हणतात. तसेच प्रसंगी मी करता मी भोगणारा असेही ठासून सांगतो त्याला विक्षेप म्हणतात. आता 2 प्रकारचे ज्ञान सांगतात. प्रथम कोणाकडून तरी ऐकून कूटस्थ आहे असे ऐक्यू म्हणजे परोक्ष ज्ञान होते. नंतर त्याचा विचार करून कूटस्थच मी आहे असे प्रत्यक्ष अनुभवरूप ज्ञान होते. श्री नाथ महाराज म्हणतात, ब्रह्म निधर्म नेणे निजधर्मा साधुमुखे ब्रह्मत्व ये ब्रह्मा. एकनाथी भागवत. ब्रह्म म्हणजे कूटस्थ स्वतःविषयी काही जाणत नसले तरी त्याचा अनुभव घेतलेले संत त्याला ब्रह्मत्व देऊन त्याच्याविषयी बोलतात. ते ऐकून जिज्ञासूच्या बुद्धीला त्याचे अस्तित्व कळते व पटते. पुढे निदिध्यासन रूप विचाराने आत्म्याचे तोच मी आहे असे साक्षात्कार रूप ज्ञान होते. अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रकटे चैतन्य घन. तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी. एकनाथी भागवत. अंतकरणाचे 4ही कल्पित भाग आत्मस्वरूपात हरवतात ते असे. एक म्हणजे अहंकार, तो सोहममध्ये हरवतो. 2 चित्त, तो चैतन्याकार. 3 मन, ते उन्मन होते. 4 बुद्धी, आत्मनिश्चय होतो. येथे अहंकार हा देहरूपी मीला सोडून ब्रह्म म्हणजे मी हे स्वीकारतो. हे स्वीकारणे अखंड विचाराने दृढ झाले की हळूहळू चित्त चैतन्यात विलीन पावते. मन उन्मन होते. त्याचे संकल्प विकल्प थांबतात. बुद्धीचा आत्मविषयक निश्चय दृढ होतो. हे झाले की अपरोक्ष ज्ञान होते. आता परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचे परिणाम सांगतात, म्हणजे पुढील अवस्था. तेव्हा मी करता मी भोगता इत्यादी सर्व शोक तो सोडतो व त्यानंतर जे केले पाहिजे ते केले, जे मिळवायचे ते मिळवले इत्यादी प्रकारे संतुष्ट होतो. कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी दुःखाची कारणे आहेत. यश माझ्यामुळे मिळाले किंवा मला मिळाले असे जो म्हणतो त्याला अपयशाचे धनी व्हावेच लागते. तसेच लाभ हानी, जय पराजय, मान अपमान इत्यादी बाबतीत लक्षात घ्यावे. जो सुख भोगतो त्यालाच अनिवार्यपणे दुःख भोगावे लागते. ह्या सर्वांची परिणिती शोकात होते. करता व भोगता जीव असतो, आत्मा नसतो. मी जीव असा भ्रम असेपर्यंत दुःख व शोक असतात. मी आत्मा असा अनुभव आल्यावर त्यातून सुटका होते. मनुष्य शरीर मिळाल्यानंतर हा अनुभव घेणे हेच कर्तव्य असून तो साधलेला कृतकार्य असतो. या अनुभवानंतर करायचे व मिळवायचे असे काहीच उरत नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. आत्मानुभवानंतर मनाची सर्व धावपळ थांबते. या सर्व अवस्था कूटस्थाच्या मानल्या तर त्याचे कूटस्थत्व उरणार नाही, म्हणून त्या चिदाभासाच्या आहेत. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान
अपरोक्ष ज्ञान, शोकनाश व अनिर्बंध तृप्ती अशा या 7 अवस्था चिदाभासाच्या आहेत. बंध व मोक्ष यांचा या 7त समावेश असून त्यातील पहिल्या 3 बंधरूप आहेत. अवस्था आत्म्याच्या मानल्या तर आत्म्यात बदल म्हणजे विकार होतो असे मानावे लागेल, पण ते श्रुती व संत यांच्या सांगण्याविरुद्ध आहे. म्हणून या अवस्था चिदाभासाच्याच म्हणाव्या लागतात. त्यातील अज्ञान, आवरण व विक्षेप या पहिल्या 3 बंधरूप व परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश व तृप्ती या शेवटच्या 4 अवस्था मोक्षरूप आहेत. 3 अवस्था बंधरूप कशा आहेत ते सांगतात. वेदांताच्या विचारास सुरुवात करण्यापूर्वी मी जाणत नाही अशी जी बेफिकिरीसह असणारी अवस्था तेच अज्ञान या नावाने सांगितले जाते. सामान्य जीवन जगणारे कोट्यवधी लोक आत्मस्वरूपाच्या बाबतीत बेफिकीर असतात. कोणी त्याविषयी काही बोलू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करतात, प्रसंगी टवाळीही करतात, सतत मीची भाषा बोलतात. पण त्यामागील खरा मी जाणत नाहीत. याचे अज्ञान हेच कारण आहे. शास्त्र सोडून केलेला विचाराचा परिणाम. वेदांत शास्त्राला सोडून किंवा आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने विचार करून आत्मा नाही व म्हणून तो कळत नाही असा त्यांचा विपरीत निर्णय होतो. हेच आवरणाचे कार्य मानलेले आहे. केवळ बुद्धी, तर्क, विज्ञान, अफाट सामान्य ज्ञान, पदव्या इत्यादी सामान्य जीवनात मान्य असलेल्या गोष्टी आत्मज्ञानाची साधने नाहीत. हे सर्व अमार्ग आहेत. या रूढ मार्गाने जाणाऱ्याच्या मार्गावर कधी आत्मविचाराचा थांबा आलाच तर ही साधने वापरून विचार करणारे आत्मा नाही व म्हणून तो कळत नाही असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. यातच न कळणे, अभानावरण व खोटे वाटणे, असत्वावरण असे 2 प्रकारचे आवरण स्पष्ट दिसते. या आवरणामुळेच असे चुकीचे निष्कर्ष काढले जातात. आता विक्षेप. स्थूल व सूक्ष्म या 2 देहांना व्यापून राहणारा चिदाभास हेच विक्षेपाचे स्वरूप आहे असे म्हणतात. संसाररूप बंधन व कर्तृत्वादी सर्व शोक हे या विक्षेपाचे कार्य आहे. कारण देहात जीवत्व आहे, पण चिदाभास तेथे विक्षेपरूप कार्य करीत नसल्याने चिदाभास 2च देहात असतो असे या श्लोकात म्हटले आहे. गाढ झोपेत चिदाभास आत्मरूप होत असल्याने सुषुप्ती या कारण शरीरात चिदाभास नसतो, पण जागृती व स्वप्नाच्या स्थूल व सूक्ष्म शरीरात तो व्यापून राहतो. अस्थिमासाचे शरीर स्थूल शरीर मानले जाते. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व मन आणि बुद्धी यांच्या समुदायाला सूक्ष्म देह म्हणतात. या 2 देहातील चिदाभासाचे व्यापार देहाधिकांशी असलेल्या त्याच्या तादात्म्यामुळे त्याला बंधनात ठेवतात. हाच संसार व हेच विक्षेपाचे कार्य आहे. अज्ञान, आवरण व विक्षेपाच्या अनुक्रमाविषयी शंका व त्याचे स्पष्टीकरण. जरी अज्ञान व आवरण या अवस्था विक्षेपाच्या आधीपासून सिद्ध असतात तरी त्या विक्षेपाच्याच अवस्था आहेत, आत्म्याच्या नाहीत. शंका. विक्षेप हा दोष निर्माण होण्यापूर्वीच अज्ञान व आवरण असतात. चिदाभास हे विक्षेपाचे अंग असल्याने त्याच्या अस्तित्वापूर्वीच्या अवस्था त्याच्या कशा म्हणता येतील? स्वरूपज्ञान न होऊ देणारे ते अज्ञान व विपरीत ज्ञान करून देणारे ते आवरण होय. सत्व व रज या 2 गुणांनी न दाबलेला तमोगुणच आवरण शक्ती असून तम व सत्व यांनी न दाबलेला रजोगुण विक्षेप शक्ती होय. अज्ञानामुळे जीवभाव म्हणजे चिदाभास व आवरणामुळे त्याला आत्म्याचे ज्ञान न होणे असा क्रम असून कर्तृत्व भोक्तृत्वादी शोक विक्षेपामुळे नंतर होतात. म्हणून त्या अवस्था चिदाभासाच्या असणार नाहीत. आता उत्तर. असे जरी तर्काने सिद्ध होत असले तरी तेवढ्याने त्या अवस्था आत्म्याच्या मानता येत नाहीत, कारण आत्म्याचे असंगत्व सांगणाऱ्या कित्येक श्रुती असून असंग व निर्विकार आत्म्याला अवस्थांचा संग व शोकादी विकार होणे शक्य नाही हे उघड आहे. अज्ञान व आवरण या ज्याच्या अवस्था आहेत असे म्हटले जाते तो विक्षेप त्या अवस्थांच्या काळी निर्माणच झालेला नसतो. मग त्याच्या अवस्था कशा? आता त्याचं उत्तर. विक्षेपाच्या निर्मितीपूर्वी त्याचा संस्कार असतो, त्यामुळे त्या 2 अवस्था त्याच्या आहेत असे म्हणण्यात विरोध येत नाही. स्थूल व सूक्ष्म देहात व्यापून राहणारा व्यक्त विक्षेप म्हणजे चिदाभास हा अज्ञान व आवरणानंतरचा असला तरी व्यक्त होण्यापूर्वी तो संस्कार रूपाने कारण देहात होताच. अज्ञान व आवरणही संस्कार रूपाने मायेच्या अनादी प्रभावात असतात हेही खरे आहे. एकोहममधील अहम हा विक्षेप प्रथम मानला
तर त्याच्या अज्ञान व आवरण ह्या अवस्था होऊ शकतात. एकमेव अद्वितीय स्वयंप्रकाश ब्रह्मामध्ये अहमचे स्फुरण आद्य विक्षेपरूप मानले व त्यापासून नंतर जड चेतनात्मक सृष्टी उत्पन्न झाली असे स्वीकारले की येथील संदिग्धता थोडी कमी होईल असे वाटते. बीजवृक्ष न्यायाचा उपयोग करून ही समस्या सोडवणे समाधानकारक वाटत नाही, कारण बीजवृक्ष न्यायात प्रथम काय ह्याचा निर्णय लागत नाही. यापुढे अध्यारोपाच्या शास्त्राचे शस्त्र वापरले आहे तेच खरे आहे. अवस्था आरोपित आहेत. ब्रह्मावर आरोपित असल्याने त्या अवस्था त्याच्याच आहेत अशी शंका घेता येणार नाही, कारण त्याच काय तर सर्वच अवस्था त्यावर आरोपित आहेत. विक्षेपाचा क्रम नंतर आल्यामुळे शंका घेणारा अज्ञान व आवरण या पहिल्या दोन अवस्था ब्रह्माच्या आहेत काय अशी शंका घेतो. त्यावर उत्तर हे की केवळ याच अवस्था ब्रह्माच्या नाहीत, तर 7ही अवस्था ब्रह्मावर आरोपित आहेत. पण जर चुकीने पहिल्या 2 आरोपित असूनही ब्रह्माच्या अवस्था मानल्या तर उरलेल्या 5सुद्धा ब्रह्माच्याच अवस्था होतील व जीवासाठी एकही उरणार नाही. शिवाय हे श्रुती व संतांच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. विक्षेपानंतरच्या 5 अवस्था जीवाच्या आहेत असे तर अनुभवानेच पटते, पण पहिल्या दोन्हीच्या बाबतीत शंका कायम राहते. त्याचे उत्तर, जर मी संसारी, मी ज्ञानी, मी शोकरहित, मी आनंदी अशा पुढील अवस्था जीवाच्या आहेत ब्रह्माच्या नाहीत, तर मी अज्ञ आहे, माझ्या दृष्टीने ब्रह्माचे अस्तित्व व ज्ञान कळत नाही अशा पहिल्या 2 अवस्थाही जीवाच्याच आहेत. मी संसारी इत्यादी अवस्था जीवाच्या आहेत हे तर अनुभवाने पटते, पण मी अज्ञ आहे, मला ब्रह्म कळत नाही हेही तो अनुभवानेच सांगतो. म्हणून 7ही अवस्था जीवाच्या आहेत हे अनुभवानेच पटत असताना त्यांची 2 व 5 अशी वाटणी करण्याचे काहीच कारण नाही. अज्ञान व आवरण नाशाचे उपाय. 2 प्रकारच्या ज्ञानाने हे अज्ञान नष्ट झाले असता भासत नाही व नाही हे अज्ञानाने केलेले दोन्ही प्रकारचे आवरण नष्ट होते. आत्मा हा शब्दही माहीत नाही व त्याविषयी कुठल्याही प्रकारचे ज्ञान नाही असे असताना आत्मा नाहीच असे वाटते, हे असत्वावरण होय. आत्म्याबद्दल माहिती झाली तरी व्यवहारात त्याचा अनुभव येत नाही, हे अभानावरण होय. तेव्हा आत्मा नाही कारण तो असता तर कळला असता असे वाटणे हेच आवरण होय. ही 2 प्रकारची आवरणे 2 प्रकारच्या ज्ञानामुळे नष्ट होतात. ती 2 ज्ञाने अशी. परोक्ष ज्ञानाने असत्वावरणाच्या कारणाचा नाश होतो व अपरोक्ष ज्ञानाने अभानावरणाच्या कारणाचा नाश होतो. बहुत सुकृताच्या जोडीने सत्वप्रधानता व श्रद्धा निर्माण झाल्यानंतर सत्संगामध्ये झालेल्या श्रवणाने व मननाने कुटस्थ आत्मा आहे असे बुद्धीला पटते व असत्वावरणाचा नाश होतो. कारणाचा नाश व कार्यनाश एकच. मी ब्रह्म आहे या वेदांताच्या तात्पर्याचे निदिध्यासन केल्याने आत्मा नाही हे अभानावरण जाऊन मी ब्रह्म आहे असा अपरोक्ष अनुभव किंवा साक्षात्कार होतो. आता साक्षात्काराचा परिणाम. अभानावरण नष्ट झाल्यावर आत्म्यावरील जीवत्वाचा आरोप निघून जातो व ज्याला संसार म्हणतात तो कर्तृत्वादी शोक नष्ट होतो. ज्ञानाने अज्ञान गेल्यावर अज्ञान कार्याचाही नाश होतो. अभानावरण हे अज्ञानाचे कार्य नष्ट झाल्यावर आत्म्यावरील जीवत्वाचा आरोप मागे घेतल्याने सर्व शोक नष्ट होतात. दुसरा परिणाम जो तृप्ती तो सांगतात. सर्व संसाराची निवृत्ती झाल्यावर नित्यमुक्तत्वाचा अनुभव आल्याने व पुन्हा शोक उत्पन्न होत नसल्याने अखंड तृप्ती असते. देह तादात्म्य, जगत सत्यत्व इत्यादी भ्रमरूप संसार बाधित झाल्याने मी आत्मा आहे असा मोक्षरूप अनुभव अखंड असतो. पुन्हा शोक होत नाही व त्यामुळे निरपेक्ष व कशानेही न ढळणारी तृप्ती लाभते. आता मूळ विचाराधीन श्रुतीचे तात्पर्य सांगतात. आत्मानं चेत ही श्रुती अपरोक्ष ज्ञान व शोकनिवृत्ती या दोन्ही अवस्था जीवाच्या आहेत असे सांगते. येथे शेवटच्या दोन्ही अवस्थाही जीवाच्याच आहेत हे दृढ करण्यासाठी परत एकदा श्रुतीप्रमाण दिले आहे. अपरोक्ष ज्ञान 2 प्रकारे होते. हा या अर्थाने अपरोक्षपणा सांगितला आहे. हा अपरोक्षपणा असण्याचे कारण चिद्रूप आत्म्याचे सद्रूप अस्तित्व व स्वयंप्रकाशत्व आहे. बुद्धीनेच त्याचे स्वप्रकाश रूपाने ज्ञान होते. असे हे अपरोक्षत्व 2 प्रकारचे आहे. अपरोक्षत्वाचे 2 प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. चिद्रूप आत्मा अविषय असून स्वयंप्रकाश व स्वसंवेद्य आहे म्हणून तो सतत अपरोक्ष आहे. 2.
बुद्धीच्या मदतीने लयचिंतनादी साधनांनी त्याचे स्वप्रकाशत्व अपरोक्षपणे अनुभवाला येते, म्हणजे तो अपरोक्ष आहे. प्रत्यक्षावगमम. गीता 9वा अध्याय. दोन्ही ज्ञानकाळी स्वप्रकाशता एकच आहे. अपरोक्ष ज्ञानाप्रमाणेच परोक्ष ज्ञानकाळीसुद्धा विषयाची, जो विषय आहे ज्याचे विषयरूपाने ज्ञान होऊ शकत नाही, म्हणजे ब्रह्माची स्वप्रकाशता सारखीच आहे असा बोध होतो. ब्रह्म अखंड स्वयंप्रकाश आहे. हे स्वयंप्रकाशत्व परोक्ष ज्ञानकाळी व अपरोक्ष ज्ञानकाळी अखंडच असते. ब्रह्म अखंड स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानरूपच आहे. ज्ञानेंद्रियांनी ज्ञान होताना, शब्दांनी विषयाचे आकलन होताना, तसेच भूतकालीन आठवणी, भविष्याचे चिंतन व जीव आत्मैक्याचा प्रत्यक्ष अनुभव या सर्व काळी आत्मा अखंड ज्ञानरूपच असतो. परंतु साधकाचा अधिकार कमी असल्याने व त्याला अनुक्रमाने होणाऱ्या बोधाचा विचार करून ब्रह्मज्ञानाचे परोक्ष व अपरोक्ष असे 2 कल्पित भाग केले. उपदेशाने परोक्ष व निदिध्यासनाने अपरोक्ष असा अनुक्रम सांगितला. आत्म्याहून वेगळे नसणारे ब्रह्म हा ज्या ज्ञानाचा विषय आहे त्याला परोक्षत्व कसे? त्याचे उत्तर, मी ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव न घेता ब्रह्म आहे असे जे केवळ बोलले जाते ते परोक्ष ज्ञान होय. ते ज्ञान भ्रमरूप नाही, कारण त्याचा बाध होतो असे कोणी म्हणत नाही. परोक्ष ज्ञानाने ब्रह्माचा ते मी आहे असा अनुभव येत नसला तरी ब्रह्माच्या सैद्धांतिक अस्तित्वाचे ज्ञान होते. पण श्रवण मननानंतर व संतसंगतीत ब्रह्म नाही असा त्याचा बाध कधीच होत नाही. अनुभव न येणे व ब्रह्माचे अस्तित्व नाकारणे यात फरक आहे. अनुभव न येण्याचे कारण श्री एकनाथ महाराज सांगतात, तैसे शाब्दिक शास्त्रज्ञान बोले आन करी आन, तेणे नव्हे समाधान सर्वथा जाण साधका. ब्रह्म नाही असे म्हणता येत नाही, कारण ब्रह्म नाही असे जर वेदांतशास्त्रात एखादे प्रमाण असते तर ते नाही असे ठरले असते. पण असे एकही प्रबल प्रमाण मला दिसत नाही, म्हणून त्याचा बाध होत नाही. ब्रह्म नाही असे श्रुती कधीच सांगत नाही. संतांनी ब्रह्मरूप होऊन तसा प्रत्यक्ष अनुभवही घेतलेला आहे. त्यामुळे सत्य ब्रह्माचा बाध होणे शक्य नाही. परोक्ष ज्ञान झाल्यावर ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्याचा अनुभव येत नसल्याने ते ज्ञान भ्रामक म्हटले. तर हा स्वर्ग असे स्वर्गाविषयी सांगता येत नसल्याने स्वर्गाच्या अस्तित्वाविषयीचा निश्चय भ्रमरूप आहे असे मानले तर स्वर्ग आहे असा सामान्य उल्लेखही भ्रमरूप ठरेल. वेद स्वर्ग आहे असं सांगतात, पण हा स्वर्ग असा प्रत्यक्ष अनुभव नसतो. म्हणून स्वर्ग नाहीच काय? अर्जुन स्वर्गात जाऊन आल्याचा उल्लेख आहे. राजा नहुष स्वर्गाचा राजा बनल्याची कथा आहे. ज्याचे अपरोक्ष ज्ञान होऊ शकते त्याचे परोक्ष ज्ञान झाले तर ते भ्रमरूप नसते. प्रत्यक्ष ज्ञान होणाऱ्या पदार्थाचे परोक्ष ज्ञान भ्रम नाही, कारण ब्रह्म परोक्ष आहे असा अनुभव कधीच येणार नाही. हे ब्रह्म असा त्याचा अनुभव येत नसल्याने त्याचे परोक्ष ज्ञानच शक्य आहे. परोक्ष ज्ञानामुळे अपरोक्ष ज्ञान होते. मी नाही असे कोणालाच कधी वाटत नाही, पण अज्ञानामुळे देहादी मी आहे असा भ्रम होतो. वेदांताचे परोक्ष ज्ञान मी ब्रह्म आहे असे परोपरीने समजावून सांगते. तसा अनुभव घेतलेल्या हजारो प्रामाणिक व्यक्ती होऊन गेल्याने व आज असल्याने ते ज्ञान अपरोक्षतेने होणे शक्य आहे हे कळते. म्हणून परोक्ष ज्ञान भ्रम नाही, ब्रह्माचे काल्पनिक भाग करता येतात. काही भागाचे ज्ञान होत नसल्यामुळे व परोक्ष ज्ञान भ्रमरूप मानले तर घटाचेही ज्ञान भ्रमरूप होईल. पण जी दूर सारावयाची त्या उपाधीला भाग असल्यामुळे भागरहित ब्रह्माचे सुद्धा भाग पडतात अशी कल्पना करता येते. परोक्ष ज्ञानामुळे ब्रह्माच्या अप्रत्यक्ष ज्ञानरूप काही भागाचा अनुभव येतो. तेवढ्यामुळे जर ते भ्रमरूप मानले तर प्रत्यक्ष प्रमाणाने समोर असलेल्या मडक्याचेही ज्ञान भ्रमरूप मानावे लागेल, कारण डोळ्यासमोरील मडक्याच्या समोरच्या भागाचे ज्ञान झाले तरी मागच्या भागाचे होत नाही. पारमार्थिक दृष्टीने ब्रह्माचे भाग पडत नाही हे खरे आहे. पण अपरोक्ष ज्ञानासाठी ज्या अज्ञानादी उपाधी दूर साराव्या लागतात त्यांना भाग असल्याने त्यांच्या अपेक्षेने ब्रह्माचेही भाग कल्पनेने मानता येतात. उदाहरणार्थ व्यष्टी अज्ञान हा माईक उपाधीचा एक भाग आहे. आता व्यावर्त्य भाग सांगतात. परोक्ष ज्ञानाने म्हणजे अज्ञानाच्या असत्व भागाची निवृत्ती होते.
व अपरोक्ष ज्ञानाने अभान हा भाग निघून जातो. बुद्धी ही आत्म्याची काल्पनिक उपाधी आहे. या बुद्धीला ब्रह्म नाही म्हणजे असत्वावरण व मी ब्रह्म नाही अभानावरण असे दोन भ्रम आहेत. ते दूर सारण्यासाठी परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचा क्रमाने उपयोग होतो. वरील सर्व विचाराला आधार देण्यासाठी पुन्हा पूर्वीचा दृष्टांत. ज्याप्रमाणे 10वा आहे या परोक्ष ज्ञानात कोणताही भ्रम नाही असे कळते, त्याचप्रमाणे ब्रह्म आहे याही ज्ञानात भ्रम नाही, कारण अज्ञानाचे आवरण दोन्ही ठिकाणी तेच आहे. 10वा नाही व ब्रह्म नाही ह्या दोन्ही अज्ञानात आवरण एकच आहे. 10वा व शास्त्राने सांगितलेले ब्रह्म ही दोन्ही ज्ञाने सज्जन ज्ञात्याच्या शब्दाने लागतात. परोक्ष ज्ञानाची एवढीच कक्षा व मर्यादा आहे. परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञान कसे होते? ज्याप्रमाणे तू 10वा आहेस या वाक्याने 10वा पुरुष जणू व्यक्त करून सांगितला जातो, त्याप्रमाणे आत्मा ब्रह्म आहे या परिपूर्ण विचाराने साक्षात्कार होतो. 10वा आहे असे ज्ञान झाल्यावर स्वतःसह प्रत्यक्ष मोजून मी 10वा आहे असे ज्ञान होते. त्याप्रमाणे ब्रह्म आहे हे ज्ञान झाल्यावर श्री गुरूंकडून महावाक्य श्रवण साधनापूर्वक केले असता मी ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो, साक्षात्कार होतो. श्री ज्ञानदेव म्हणतात, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. ज्ञानेश्वरी अध्याय 5. असे ज्ञान पुढील प्रकारे होते. 10वा कोण असा प्रश्न विचारल्यावर तूच 10वा असे उत्तर मिळाल्यानंतर जेव्हा स्वतःसह मोजले तेव्हा त्याला मीच 10वा असे जणू पुन्हा ज्ञान झाले. त्याला मी 10वा आहे हे परोक्ष ज्ञान हितचिंतकाच्या सांगण्यावरून झाले होते. त्याने स्वतःसह सर्वांना मोजल्यावर त्याला मीच 10वा हे अपरोक्ष ज्ञान झाले. हे ज्ञान भ्रम नाही हे पुन्हा सांगतात. या 10व्याला तूच 10वा आहेस या उपदेशाप्रमाणे झालेला मी 10वा आहे हा बुद्धीवरील संस्कार पुसला जात नाही. मोजावयास सुरुवात करताना मोजण्याच्या मध्यावर 5 किंवा मोजून झाल्यावर मी 10वा आहे की नाही असा संशय त्याला उरत नाही. आप्तवाक्याने झालेल्या ज्ञानाचा संस्कार अखंड टिकतो. त्याबद्दल त्याला संशय नसल्याने तो या ज्ञानासह सर्व जणांना मोजून अपरोक्ष ज्ञानी होतो. हे उदाहरण सिद्धांताशी जोडतात. सत्य एव सौम्य इत्यादी श्रुतिवाक्यांनी ब्रह्म सत्य आहे हे श्रद्धेने स्वीकारून तत्त्वमसी सारख्या महावाक्याने त्याचा मी सत्य ब्रह्म आहे असा अनुभव घ्यावा. सत एव सौम्य इदमग्र आसीत छांदोग्य या वाक्याने सत्य ब्रह्माच्या अस्तित्वाचा श्रद्धेने निर्णय होतो. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत यासारख्या श्रुती ते ब्रह्म अष्टधा प्रकृतीच्या शरीरात प्रविष्ट आहे असे सांगतात. तेही श्रद्धेने स्वीकारून श्री गुरूंनी उपदेशलेल्या तत्त्वमसी छांदोग्य किंवा अयमात्मा ब्रह्म मांडुक्य या महावाक्याचे सांगोपांग मनन चिंतन करून अहम ब्रह्मास्मी असा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. वेदातील जीवच ब्रह्म आहे असे सांगणारे वाक्य महावाक्य असून ब्रह्माचे केवळ वर्णन करणारे वाक्य अवांतर वाक्य असते. मी ब्रह्म आहे ही बुद्धी अखंड आहे. ज्या अर्थी सुरुवातीला मध्ये व शेवटी या सर्व अवस्थात मी ब्रह्म आहे ही बुद्धी ढळतच नाही, त्या अर्थी तिला झालेले अपरोक्ष ज्ञान स्थिर आहे असे म्हणता येते. बुद्धीला आत्मज्ञान होते हे वाक्य चालू विषयाच्या संदर्भाने घ्यावे. यो बुद्धे परतस्तु सहा हेच खरे. ब्रह्मविचाराला सुरुवात करताना मध्ये व तो विचार पूर्ण झाल्यावर अशा तीनही अवस्थात ब्रह्म अपरोक्षत्वाने असतेच. त्याचा तसा असणेपणा विचारावर अवलंबून नाही. सुरुवातीपासून ते अपरोक्षच असते. महावाक्याच्या केवळ श्रवणाने परोक्ष ज्ञान व मनन चिंतनासह झालेल्या महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.